नमस्कार प्रेक्षकांनो, तर मालिकेमध्ये आपल्याला जबरदस्त आणि खतरनाक असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. चक्क आजीच्या हुशारीमुळे, तिच्या नाटकामुळे चक्क समोर अंशुमन आणि मल्लिकाचा खरा चेहरा येणार आहे. तेव्हा आता हे सगळं कशा पद्धतीने घडणार आहे, काय काय घडणार आहे, हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. छोटासा व्हिडिओ असल्यामुळे शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, एपिसोडची सुरुवात होते एक भयंकर फोन कॉलने. अंशुमन आपला आवाज बदलून समरला फोन करतो. फोनवर अंशुमन म्हणतो, पैसे जमले का? पण समरला मात्र पैशांची पर्वा नसते. तो काळजीत असतो आजींच्या. समर म्हणतो, पैसे मिळतील, पण माझी आजी कशी आहे? तिच्या सेफ्टीची मला गॅरंटी हवी आहे. त्यावर तो नीच अंशुमन अत्यंत उर्मटपणे बोलतो, तुझ्या बापाचं डोकं नाही आहे गॅरंटी द्यायला. एक गाडी पाठवतोय, दिलेल्या ॲड्रेसवर ती गाडी पोहोचेल, पण अर्ध्या तासाने त्या गाडीमध्ये मला पैशांची बॅग दिसली पाहिजे, नाहीतर तुझी आजी खपली म्हणून समज. आणि तो फोन कट करतो. समरची अवस्था मात्र फारच क्रिटिकल झालेली असते. तो फारच पॅनिक झालेला असतो. त्याला काय करावं काही सुचत नसतं. पण आपला आनंद भारी आहे. तो समरला धीर देतो आणि म्हणतो, समर पॅनिक होऊ नकोस, मी जातो पैसे घेऊन. आजीना काहीच होणार नाही, आपण आपल्या आजीला काहीच होऊ द्यायचं नाही. स्वानंदीसुद्धा समरची समजूत काढते आणि बोलते, राजवाडे तुम्ही काळजी करू नका, आपल्या आजी स्ट्रॉंग आहेत, त्यांना काहीसुद्धा होणार नाही. आणि आपण आहोत ना आपल्या आजींच्या पाठीशी, आपण त्यांना सोडायचं नाही. आपल्या आजी नक्कीच घरी परत येतील, तुम्ही धीर धरा, संयम धरा. खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं तर स्वानंदी आणि आनंद इथे समरचे मोठे आधार बनतात आणि त्याला धीर देण्याचं काम करतात. इकडे आपण पाहतो तर काय, अंधाऱ्या गोडाऊनमध्ये आजी असते. आजीला हळूहळू शुद्ध येते. तिला समजतं की आपण कुठेतरी अडकलोत. आणि तेवढ्यातच तिथे दोन गुंड बायका येतात, ज्यांच्या हातामध्ये क्लोरोफॉर्मची बाटली असते. आजी डोळे किलकिले करून पाहत असते आणि मनातल्या मनात विचार करते, अरे देवा, या बायका तर मला बेशुद्ध करायला येत आहेत. आणि हा क्लोरोफॉर्म माझ्या नाकात गेला तर मी पूर्णपणे बेशुद्ध पडेन आणि मग मला या लोकांपासून सुटता येणारच नाही. मला काहीतरी करून शक्कल लढवावीच लागेल. मला माझ्या समरसाठी, माझ्या स्वानंदीसाठी जगायचं आहे. अजून मी माझ्या नातवंडांना सुद्धा नाही बघितलेलं. त्यांचं दर्शन घेतल्याशिवाय ही आजी काय मरायची नाही. आणि मित्रांनो, आजी तिथेच सगळ्यात मोठा गेम खेळते. ती बायका जवळ येण्याआधीच मान टाकून बेशुद्ध असल्याचं नाटक करते. त्या बायका जवळ येतात आणि एकमेकींशी बोलू लागतात. त्यातली एक बाई बोलते, अगं थांब, हिला क्लोरोफॉर्म नको लावू, ही म्हातारी तर ऑलरेडी बेशुद्ध पडली आहे. तेव्हा दुसरी बाई बोलते, बरं झालं, कारण जर या वयात डबल डोस झाला असता ना तर म्हातारी इथेच गचकली असती आणि आपल्या बॉसचा प्लॅन फ्लॉप झाला असता. मर्डरची केस आपल्या अंगावर येईल. नको नको, असलं काही करायला नको. आणि जरी बॉसने विचारलं की म्हातारी बेशुद्ध आहे का, तर आपण सांगून टाकायचं की आपण क्लोरोफॉर्म दिलंय म्हणून. उगाच रिस्क नको घ्यायला. असं ते सगळे निर्णय घेतात. इकडे आपण पाहतो तर काय, ठरल्याप्रमाणे आनंद पैशांची बॅग घेऊन पोचलेला असतो. एक ओमनी गाडी तिथे येते. आनंद त्यात पैसे फेकतो आणि गाडी सुसाट तिकडून निघून जाते. आनंद आता लगेच समरला फोन करतो आणि बोलतो, काम झालंय, तुला आता टेन्शन घेण्याची काहीच गरज नाहीये. थोड्या वेळाने ही लोक आपल्या आजीला सोडून टाकतील, तू अजिबात काळजी करू नकोस. समर सुद्धा आता सुटकेचा श्वास घेतो आणि बोलतो, होप फॉर द बेस्ट. त्या लोकांनी आजीला लवकरात लवकर सोडलं तर बरं होईल. पण जोर माझी आजी सुखरूपपणे माझ्या समोर येत नाही ना, तोर मला चैन पडणार नाही. इकडे आपण पाहतो तर काय, अंशुमनच्या माणसाने अंशुमनच्या हाती ती पैशांची बॅग दिलेली असते. नोटांचे बंडल पाहून अंशुमनचा माज गगनाला भिडतो. त्याला खूप आनंद झालेला असतो. तो मल्लिकाला पैसे दाखवत म्हणत असतो, मॉम बघितलंस का, अखेर या म्हातारीमुळे आपल्याला पैसे मिळालेच. फायनली तुझ्या प्लॅनमुळे आपल्याला पैसे मिळाले. शेवटच्या क्षणाला जर तू म्हातारीला किडनॅप करण्याचा प्लॅन सांगितला नसतास ना, तर आता काय झालं असतं माझं मला माहिती. तेव्हा मल्लिका बोलते, आता हे पैसे वेस्ट करू नकोस, त्या माणसाच्या तोंडावरती हे पैसे फेकून मार आणि त्याला कायमचं बंद पाड. पुन्हा तो आपल्या घरामध्ये येता कामा नये. आणि हा अंशू, पुन्हा असल्या नादी लागू नकोस. मी सारखी तुला आयडिया देऊ शकणार नाही आणि सारखं या म्हातारीला किडनॅप करायला सुद्धा आपल्याला जमणार नाही. त्यामुळे हे धंदे ना जरा बंद कर. आणि अशा प्रकारे दोघेही पुन्हा गोडाऊनवरती येतात. तेव्हा मल्लिका बोलते, हो अंशुमन, पण या म्हातारीचं काय करायचं, हिला आत्ता सोडून देऊया का? तेव्हा अंशुमन बोलतो, नाही, ही म्हातारी अजून बेशुद्ध आहे, तिला चुकूनही शुद्ध येता कामा नये. आपलं काम तर झालंय, उद्या सकाळी या म्हातारीला घ्यायचं आणि दारावर फेकून द्यायचं. आता हिचा काहीच उपयोग नाही आहे. तेव्हा मल्लिका बोलते, एकदा आपण चेक करून बघूया का, एकदा जाऊन फेरफटका मारूनच येऊया. आणि अशा प्रकारे दोघेही आत येतात. पाहतात तर काय, आजी बेशुद्ध असतात. खरं तर त्या बेशुद्धीचं नाटक करत असतात. मल्लिका म्हणत असते, अंशुमन, या म्हातारीला असं बेशुद्ध बघून ना मला खूप छान वाटतंय. इतर वेळी नुसती चाव पाव पाव करत असते, आता बघ कशी बेशुद्ध पडली, आता किती छान दिसतीये. असं हिला गप्प तोंड ठेवायला काय होतंय ना कोणास ठाऊक. पण अंशुमन किंवा मल्लिकाला काय माहिती, आजी शुद्धीवरतीच असतात आणि त्यांनी हे सगळं ऐकलेलं असतं. स्वतःचा नातू पैशांसाठी एवढ्या खालच्या थराला जाईल हे ऐकून आजींच्या डोळ्यातून गळागळा खरं तर पाणी वाहत असतं. पण त्या कसंबसं कंट्रोल करतात. आणि आता आजीने रडायचं नाही आणि लढायचं असं ठरवलेलं असतं. अंशुमन मल्लिकाचं सत्य समोर आणायचं हे ठरवलेलं असतं.
अंशुमन मल्लिका तिकडून निघून जाते. रात्र झालेली असते. सगळेच गुंड दारू पिऊन झोपलेले असतात. आजी विचार करू लागते, मी जर आता पळून जाऊ लागले तर खूप मोठा आवाज होईल आणि या गुंडांना जाग येईल. त्यामुळे आता नको. सकाळी जेव्हा हे साखर झोपेत असतील ना तेव्हा इकडून निसटते आणि जेव्हा पहाट होते तेव्हा आजी कसंबसं स्वतःला सोडवते आणि तिकडून निघून जाते. थोड्या वेळाने आपण पाहतो तर काय, तिथे अंशुमन पोहोचतो. तो गुंडांची कॉलर पकडतो आणि बोलतो, हरामखोरांनो, तुमचं लक्ष कुठे होतं? पैसे खाता आणि काम जमत नाही तुम्हाला? ती म्हातारी गेली कुठे? जर ती समरच्या हाती लागली ना आणि चुकून जर तिला माझ्या कारनाम्याची भनक लागली ना तर आज तर माझा पोलीस एन्काउंटरच नक्की आहे. जा शोधा तिला. जोर तुम्ही तिला शोधून आणत नाही ना तोर तुम्हाला 1.5 दमडी सुद्धा मिळणार नाही. जा लागा कामाला. अंशुमन आता घरी आलेला असतो. त्याला आजीची किती काळजी वाटत असते असा तो आवाणत असतो आणि तेवढ्यातच एक जबरदस्त असा प्रकार घडतो. दारावरती चक्क आजीची एंट्री झालेली असते. अत्यंत वाईट अवस्था असते. केस विस्कटलेले असतात, कपडे खराब झालेले असतात, मळलेले असतात. समर स्वानंदी धावत जातात. त्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो आजींना बघितल्यावर. पण आजींना सुखरूप बघून तेवढंच मनाला समाधान सुद्धा झालेलं असतं. समर आता चौकशी करू लागतो आणि बोलतो, आजी आजी तू कुठे होतीस? अगं तुला माहिती आहे का, मला तुझी किती किती काळजी वाटत होती. स्वानंदी म्हणत असते, आजी तुम्हाला कुठे लागलं तर नाहीये ना? तुम्ही ठीक तर आहात ना? तुम्हाला माहीत नाहीये, आमच्या डोळ्याला डोळा लागलेला नाहीये. खरंच तुम्हाला सुखरूप बघून ना जीवाला आता कुठे बरं वाटतंय. आजी तुम्ही ठीक आहात ना? बोला, काहीतरी बोला. तेवढंच तिथे अंशुमन आणि मल्लिका सुद्धा येतात. आजीला समोर पाहून अंशुमनचा चेहरा अक्षरशः पांढरा फट्टक पडलेला असतो आणि त्याची अशी काही टरकलेली असते की बासच. मल्लिका अंशुमन दोघेही नाटकी करायला सुरुवात करतात. मल्लिका म्हणत असते, आई आई हो तुम्ही कुठे गेला होतात? तुम्हाला माहिती आहे मला किती भीती वाटत होती. खरंच कोणते नालायक किडनॅपर असतील ना कोणाच ठाऊक, आमच्या आईला किडनॅप करण्याचं त्यांनी धाडस केलं. त्यांना मी सोडणार नाही. समर त्यांना अशी शिक्षा झाली पाहिजे ना की बासच. अंशुमन सुद्धा बोलतो, आजी आजी तू कुठे होतीस? आम्ही किती घाबरलो होतो माहिती आहे का? सुद्धा बोलते, हो आजू खरंच मला फार वाईट वाटलं, पण तुम्हाला बरं बघून ना सुखरूप बघून खूप छान वाटतंय. तुम्हाला माहिती आहे का तुमच्यावरती यूट्यूबवर मी एक स्पेशल ब्लॉग टाकला होता की कोणालाही माझी आजू जर सापडली तर तिला प्लीज आमच्या घरी पाठवा, असं सगळ्या माझ्या सबस्क्रायबर्सला सांगितलं होतं मी. अंशुमन मुद्दाम आता आजीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागतो, हात लावण्याचा प्रयत्न करू लागतो, पण आजींना इतका राग आलेला असतो ती सणकन अंशुमनचं थोबाड फोडते आणि हे पाहून संपूर्ण घर शांत होतं. समर स्वानंदी सगळे शॉक झालेले असतात. कोणाला काहीच समजायला मार्ग नसतो. मल्लिका बोलते, आजी अहो काय झालं? तुम्ही माझ्या अंशूला असं का मारलं? अहो तो तर तुमची किती प्रेमाने चौकशी करत होता आणि तुम्ही त्यालाच मारलं. तेव्हा आजी बोलते, मल्लिका तू तर शांतच बस, तुझा सुद्धा आता नंबर येणार आहे. आता बघ मी तुम्हा दोघांची कशी वाट लावते. अंशुमन तू माझा नातू म्हणून घेण्याच्या लायकीचा नाही आहेस. तेव्हा स्वानंदी बोलते, काय झालं आजी? तुम्ही असं का म्हणताय? तेव्हा आजी बोलते, तुम्हाला माहिती आहे मला कुणी पकडून ठेवलं होतं? हा अंशुमन, याचा सगळा डाव होता आणि याला साथ देत होती ही नालायक मल्लिका. यांना वाटलं की मी बेशुद्ध आहे, पण मी बेशुद्ध नव्हते, मी सगळं ऐकत होते. तेव्हा स्वानंदी बोलते, पण अंशुमनला एवढ्या सगळ्या पैशांची गरज काय पडली? म्हणजे 25 लाख एवढे पैसे? तेव्हा आजी बोलते, मी सांगते ना, या नालायकाने जुगारामध्ये खूप पैसे हारले होते आणि म्हणूनच व्याजाने गुंडांकडून 30% पैसे घेतले होते आणि मग ते मोठे गुंडमावाली याला सोडतात होय, आणि मग स्वतःची कातडी वाचवण्यासाठी याने स्वतःच्या आजीला किडनॅप केलं. तेव्हा मल्लिका मुद्दामच बोलते, आई तुम्ही हे काय बोलताय? तुमच्या डोक्यावरती परिणाम तर झालेला नाहीये ना? माझा अंशू असं का करेल? स्वतःच्याच आजीला तो किडनॅप का करेल? आणि तुम्हाला तर माहीतच आहे. समर स्वानंदी प्लीज आईंवरती विश्वास ठेवू नका. बहुतेक त्यांचा काहीतरी मोठा गैरसमज झालाय. कालपासून माझ्या अंशूने या घरातून बाहेर पाऊल सुद्धा नाही टाकलेलं. समर प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव. तेव्हा आजी बोलते, तू तर गप्प बस ग कार्टे, तू तर या सगळ्यामध्ये बरोबरीने सामील होतीस, अंशुमनला साथ देत होतीस. समर यांना सोडू नकोस. मला तर आता खात्रीच झाली आहे की त्या दिवशी मी जिन्यावरून पडले होते ना ते सुद्धा यांचंच प्लॅनिंग असणार आहे. हे माझ्या जीवावरती उठलेत. आणि या सगळ्यामध्ये स्वानंदी सुद्धा हात धुवून घेते. ती बोलते, काकू अहो तुम्ही कसले आई आहात? स्वतःचा मुलगा आज चुकतोय तर त्याला सांगायचं ना, चांगल्या मार्गावरती त्याला न्यायचं, तर तुम्ही त्याचीच साथ देताय. खरंच तुम्ही आई म्हणून कलंक आहात, कलंक. आणि स्वतःच्या सासूबाईंना किडनॅप करताना तुम्हाला लाज कशी काय वाटली नाही? आणि अशा प्रकारे हे जे काही घडतं त्यामुळे समरच्या डोळ्यात अक्षरशः रक्त उतरतो. तो वाघासारखा अंशुमनवरती झेप घेतो आणि बोलतो, तुम्ही यावेळेस जे काही केलंय ना त्याला माफी मिळणार नाही. इतर तुम्ही कोणतीही मोठ्यातली मोठी चूक केली असती ना तर त्याला एक वेळेस मी माफ केलं असतं, पण नाही, यावेळेस माफी मिळणार नाही. आणि आता सुट्टीच नाही, आता पोलीसच तुमचा कार्यक्रम करेल. तेव्हा आता समर नक्की काय निर्णय घेतो, काय अवस्था होते मल्लिका अंशुमनची हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे.